आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण 20 प्रश्नोत्तरे। आमची तारा आता कॉलेजला जाते। या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? विशेष नाम। कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करतात। दिलेल्या वाक्यातील तारा हे सामान्य नाम असून येथे विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे। क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? विशेष संयुक्त व्यंजने। क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत। श क अधिक श अधिक अ, ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ। मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती आहे? 48। सुरुवातीला वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण होते। शासन निर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत। स्वर 14, स्वरादी 2, व्यंजने 34, विशेष संयुक्त व्यंजने 2। सचिनने शतक ठोकले। वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा। तृतीया। दिलेल्या वाक्यातील सचिन हा कर्ता असून याला ने हा तृतीयेचा प्रत्यय लागला आहे, म्हणून तृतीय विभक्ती योग्य उत्तर असेल। आपण स्वतः 2 शब्द बोला। अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? पुरुषवाचक सर्वनाम। दिलेल्या वाक्यातील आपण हे तुम्ही या अर्थाने वापरले आहे, म्हणून हे पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषात व दोन्ही वचनात वापरले जाते। राजा घोड्यावर बसून निघाला। वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा। घोड्या। विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी हे सामान्य रूप होते। मूळ शब्द घोडा, शब्दयोगी प्रत्यय वर, सामान्य रूप घोड्या। वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय। क्रियापद। वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय। उदाहरणार्थ ती हसते। तो नेहमीच भांडण करतो। या वाक्याचा काळ कोणता? रीती वर्तमान काळ। वेगळ्या वाक्यामधील नेहमी हा शब्द रीती वर्तमान काळ दर्शवितो। वाक्यात नेहमी, सतत असे शब्द आल्यास तो काळ रीती असतो। पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा। नामसाधित विशेषण। नामसाधित विशेषण एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या नावाचा वापर केला जातो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण म्हणतात। उदाहरणार्थ पैठणी साडी, सोलापुरी चादर, बनारसी शालू, पैठण, सोलापूर, बनारस ही मूळची नामे आहेत। ज्या शब्दावर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? विकारी शब्द। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यामध्ये लिंग, विभक्ती, वचन यानुसार परिणाम होतो, म्हणून हे विकारी शब्द आहेत। पैशापेक्षा माणूस मोठा। या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तुलनावाचक। शब्दयोगी अव्यय वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दाशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणारे शब्दाला जोडून येतात। तुलनावाचक पेक्षा तर मध्ये परीस। अबब किती मोठा साप आहे। या वाक्यातील अबब काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय। केवळ प्रयोगी अव्यय आपल्या मनातील विचार व्यक्त करण्या अगोदर उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अव्यय वापरतात। अबब आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय। भाजीपाला घेऊन बाबा घरी आले। अधोरेखित शब्दाचा समास ओळखा। समाहार। भाजीपाला, भाजी, पाला, कोथिंबीर व मिरची यासारख्या इतर वस्तू। समाहार 2, दोन्ही पदाबरोबर इतरही घटक महत्त्वाचे। ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बाबा आमटे। ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह बाबा आमटे यांचा आहे। इप्सित साधने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? इच्छिलेले साधने। इप्सित साधने। समीरला अधिकारी बनायचं होतं। खूप मेहनत घेऊन त्याने त्यांचं इप्सित साध्य केलंच। मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? वर्ण। आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात। ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो। आपण ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात। उदाहरणार्थ मु अक्षर, म उ वर्ण। अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? पोरका। अनाथ, पोरका, आईवडिलाशिवाय, दीन, निराश्रित, निराधार। करुणा, दया, कृपा, कीव, माया। खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवितो? मंद। गरम, थंड, उष्ण, शीतल, उत्साह, निरुत्साह। उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। मन मानेल तसे बोलणे। उचलली जीभ लावली टाळ्याला कोणतेही दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे। अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? कानडी। अण्णा, अक्का, भाकरी, कांबळे, आई, बांगडी, काका, ताई, अप्पा हे काही कानडी शब्द असून ते परप्रांतीय भारतीय शब्द आहेत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।